आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. असं कसं हे उलटच घडलं. भविष्याचं स्वप्न एका रात्रीतच मातीत गाडलं. गरिबाच्या घरातील 6 पशुधनावर महावितरणच्या काळाचा घाला. प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली, मात्र पशुधनावर बेतल्याने कुटुंब झाले उद्ध्वस्त. गरिबी काय असते हे गरिबाच्या घरातच जन्म घ्यावा लागतो. पै जमावून रानावनात फिरून काबाडकष्ट करून कसे बसे गरिबी सावरण्यासाठी एक एक पशु गोळा करून उदरनिर्वाह करण्यासाठी जीवनाशी संघर्ष करून आता तरी चांगले होईल, सुखाचे दिवस येतील आणि सुखात जीवन जगू हे स्वप्न उराशी बाळगून जवळबन येथील एका पारधी समाजातील कुटुंबावर महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका रात्रीतच होत्याचे नव्हते झाले आणि भविष्यातील स्वप्न भंग झाले. एवढेच नव्हे तर सारे पशुधन गेले. नशीब बलवत्तर म्हणून मनुष्यहानी झाली नाही. मात्र पारधी समाजातील हे कुटुंब आज उघड्यावर आल्याने त्यांनी शासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. या गरिबाच्या घरातील 6 पशुधनावर काळाने घाला घातला असून प्रसंगावधान राखल्याने मनुष्यहानी टळली. मात्र हे संकट पशुधनावर बेतल्याने ही कुटुंब आज उघड्यावर आली आहे. ही घटना केज तालुक्यातील जवळबन येथे घडली असून पारधी समाजातील कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. सदरील कुटुंब हे महावितरण कंपनीकडे लेखी निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी करत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील जवळबन येथील गायरान जागेत मागील 4 पिढ्यांपासून पारधी समाज बांधव हे राहत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी या गायरान जमिनीच्या ठिकाणी शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केलेले आहे. या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असल्याने या पारधी समाज बांधवांना तेथून घर सोडून जाण्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले असता पारधी समाज बांधवांनी केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. पारधी समाज बांधवांच्या उपोषणाची व त्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन तहसीलदार स्वर्गीय राकेश गिड्डे यांनी स्वतः जवळबन येथील गायरान जमीन येथे जाऊन पारधी समाजाच्या स्मशानभूमीसाठी व त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली होती व त्याच ठिकाणी स्थलांतर केले होते. पारधी समाजातील नागरिक हे स्वतःच्या व कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ऊस तोडण्यासाठी त्यांच्या राहत्या घराजवळून 11 केव्हीची मुख्य वीज पुरवठ्याची नवीन लाईन नेली. दिनांक 31 जुलै 2026 रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास जवळबन येथील महावितरणच्या सबस्टेशन येथून आनंदगाव 6 येथील फिटरला विद्युत पुरवठा करणाऱ्या 11 केव्ही 11,000 व्होल्टच्या मुख्य लाईनचा खांबावरील चिमणी फुटून विजेचा विद्युत प्रवाह हा राजाभाऊ छुनछुन शिंदे यांच्या घरात उतरल्याने त्यांच्या पत्र्याच्या शेडचे असलेल्या संपूर्ण घराला करंट लागून लाईटचा विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांच्या पत्र्याचे घर पूर्णपणे शेगडीसारखे लालबुंद झाले होते. यावेळी राजेभाऊ शिंदे व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण हे घरामध्ये झोपलेले होते. परंतु अचानक जाग आल्यामुळे राजाभाऊ शिंदे यांनी कुटुंबातील सदस्यांना झोपेतून उठवले. सदर प्रकार पाहून शिंदे कुटुंबीय हे भयभीत होऊन मदतीसाठी ओरडत होते. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महावितरणच्या सबस्टेशनमधील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा तात्काळ बंद केला. परंतु राजेभाऊ शिंदे यांचे कुटुंब झोपलेल्या घराच्या शेजारी व त्यांच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांची म्हैस व शेळ्या बांधलेल्या होत्या. यामध्ये राजाभाऊ शिंदे यांची गाभण असलेली एक म्हैस व गाभणी असलेल्या 4 शेळ्या आणि राजेभाऊ शिंदे यांचे जावई अशोक काळे यांच्या गाभणी असलेल्या 2 शेळ्या विजेचा करंट लागून जागीच मृत्यू पावले आहेत. राजेभाऊ शिंदे व त्यांचे जावई हे पारधी समाजातील आहेत. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्यांना शेती अथवा इतर उपजीविकेचे दुसरे कसल्याही प्रकारचे साधन नाही. राजेभाऊ शिंदे व त्यांचे जावई अशोक काळे हे शेळ्या व म्हशी सांभाळून त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनापासून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवत होते. परंतु सदरील घटनेमध्ये त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजेच पशुधन हे मृत्यू पावले आहेत. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन गमावल्याने आज रोजी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस व महावितरण कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी या घटनेचा केलेला पंचनामा व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेळ्या व सदरील म्हशीचे केलेले पोस्टमार्टम या सर्व अहवालानुसार
महावितरण कंपनीने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजाभाऊ शिंदे व त्यांचे जावई अशोक शिवाजी काळे यांनी उपअभियंता उपविभाग केज यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनाच्या प्रती उपअभियंता केज, तहसीलदार केज, कनिष्ठ अभियंता बनसारोळा, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी केज, पशुवैद्यकीय अधिकारी जवळबन यांना दिल्या आहेत। या लेखी निवेदनावर राजाभाऊ शिंदे व अशोक शिंदे यांनी अंगठे केलेले आहेत। तसेच सुनील राजाभाऊ शिंदे राहणार डाकेफळ हे देखील पारधी समाजाचे आहेत। दिनांक 22 जुलै रोजी पिसेगाव शिवारातील सोनी जवळा फाट्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुनील शिंदे हे शेतात शेळ्या चारत होते। ते शेळ्या चारून घरी आले तेव्हा त्यांची एक शेळी त्यांच्या निदर्शनास न आल्याने ते शेळ्या चारत असलेल्या ठिकाणी शेळी सापडण्यास गेले असता त्यांना रात्री 8:30 वाजण्याच्या दरम्यान सोनी जवळा फाट्याजवळील एका हॉटेल मालकाने सांगितले की पाण्याच्या टाकीजवळील विद्युत तार तुटलेली आहे व तेथे जाऊन तुमची शेळी पहा असे सांगितल्यावरून शिंदे हे सदर सांगितलेल्या ठिकाणी गेले असता पाण्याच्या टाकीजवळ विद्युत प्रवाहाच्या तुटलेल्या तारा जवळ शेळी विद्युत करंट लागून मृत्यू पावली होती। सदरील घटनेत सुनील शिंदे यांची शेळी ही विजेचा करंट लागून मृत्यू पावली आहे। त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे। आर्थिक मदत मिळण्यासाठी सुनील शिंदे यांनी उपअभियंता केज व तहसीलदार केज यांच्याकडे आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी लेखी अर्ज केला आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।